आणि मग खरंच स्वयंपाक झाला, सगळं झालं आणि स्वामी आले बघा, श्री चक्रपाणी महाराज आले. आल्यानंतर टाटावर बसले. कारण की पहिलं जेवण सुरुवात ह्या ब्राह्मणाचं सुरुवात केली देवानी. पत्नी वाढते, पती पण वाढतो. एक जेवण झालं, दुसरं 100, 100, 200, 300, 400, 500. बायकोनं कल्पना आणली, काय खताड्या ब्राह्मणी म्हणजे किती खाणार आहे म्हणून. अजून तर इतके लोक जेव घालायचे, एकटाच्या आवडून जर खाल्लं तर कसा करावं. देवाला आम्ही सर्वज्ञ, परमेश्वर सर्वज्ञ असतात. त्यांना जाणून घेतलं बायकोची कल्पना आणि हात धुतला आणि स्वामी आपली चक्रपाणी महाराज निघून गेले. गेल्यानंतर तो ब्राह्मण पत्रावळी विचारायला लागला बघा. एक पत्रावळी विचारली, 2 विचारल्या, 10 विचारला, 20 विचारल्या, 50, 100, 200, 300, 400, 500 विचारले. 500 नंतर एकही पत्रावळी निघली. मग त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं, तो ब्राह्मण नसून तो कोणीतरी ईश्वर अवतार शक्ती असायला पाहिजे असं त्या ब्राह्मणाला वाटलं. आणि मग बायकोला शिवाय द्याला, पापिनी पापिनी म्हणे, तू पापिनी म्हणे, तू काहीतरी गडबड केली म्हणे, तू काहीतरी मनात कल्पना आणली म्हणे. माझं भोजन ह्याच ब्राह्मणाच्या ठिकाणी म्हणजे ह्याच देवाच्या ठिकाणी घडलं असतं, पण तू कल्पना आणली म्हणे काहीतरी. तिलाही कबूल केलं, हो मी असं असं म्हटले, काय खताड्या ब्राह्मण आहे किती खातो म्हणे. आणि असं झाल्यानंतर श्री चक्रपाणी महाराज निघून गेले. आणि वास्तविक पाहता दोघांचंही कौतुक करायसारखं नवरा बायकोचं. आणि हिनाही कष्ट केलं, पण भाग्य जास्त नवऱ्याचं. कारण हिला सांगितलं की असे ब्राह्मण पाहिजे की चांगले टिपटाप, चांगले कपड्यातले चांगले. पण चक्रपाणी महाराज अशी अवस्थेमध्ये होती. त्या महाराजाने श्री चक्रपाणी महाराज पण ह्या जीवाला मागच्या जन्मात अन्नदान करीत आले. ही जी नवरा बायको नाही मागच्या जन्मात क्रिया करीत गेली. म्हणून क्रिया कशी केली, निष्काम, काहीच मागलं नाही, करीत गेली. जसं आपल्याला कुठेतरी अरंगाला जायचं, चालायचं म्हणून चालायचं, पण काहीतरी हेतू असतो ना. पण याचा हेतू काहीच नव्हता. मागच्या जन्मात अशी कलम होती की ईश्वराच्या ठिकाणीच भोजन घडावं, आणि ते खरंच घडलं. त्या बायकोला जर आमच्या मनात काही नसतं आणलं तर हजारो ब्राह्मणांचं भोजन इथंच घडत. पण काय 500 जेवढं तर भरपूर झालं. ईश्वराच्या ठिकाणी एक, आपलं शास्त्र असं सांगतं, ज्ञानाच्या ठिकाणी एक शीत जर संपाल म्हणजे दिला, एक शीत म्हणजे भाताचा एक शीत, तर डोंगरा एवढं पुण्य लाभ होतो बघा. ते ईश्वराच्या ठिकाणी. आणि म्हणून आज आपण श्री चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्ताने त्या ब्राह्मणानं जसं भोजन आपण त्या ब्राह्मणाला, त्या ईश्वराला समर्पित केलं, तसे आज तुम्ही सर्व भावी त्याच्यात, आता माझा जास्त परिचय नाही, पण जेवढी तुम्ही क्रिया केली बघा, आजची क्रिया साधारणतः श्री चक्रपाणी महाराज खरंच आपली क्रिया स्वीकार करणारे. कारण की तुमची कालपासून तळमळ आहे आणि परमेश्वराला काय लागत नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पावत, किंवा बाजारचा भाजीपाला नाही रे, किंवा कशालाच पावत नाही. तुमचा भाव कोण परमेश्वराला, तुमची सकाळची बुटी, हाताचा हार, विडा, उपार खरंच परमेश्वराने स्वीकार केलाय. आणि का? कारण हे बघायचे साधन दिसते, स्थान हे प्रसाद हे भिक्षुक वाचणे. या साधनाच्या माध्यमातून असं मला वाटतं तुमच्या परमेश्वर ज्या ब्राह्मणाचं सहस्र भोजन स्वीकार केलं, त्याचप्रमाणे ही क्रिया आपली खरंच परमेश्वर स्वीकार करा आणि असं करीतच राहा. कसं आपल्याकडून फुलने फुलाचे पाकळी बनवून देत राहा, करीत राहा. आणि केल्याने बघा, कोणती क्रिया केल्याने होत असते, केल्याने होते आधी केलेच पाहिजे. कोणती गोष्ट करावं लागते, करत नाही तर आपण होणार नाही. का तर जास्त वेळ घेत नाही, कारण की बाबा म्हणले की एवढी लीला करा आणि संपा. आणि थोडक्यात आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहित असेल, पण बघायचं साधून श्री चक्रपाणी महाराजांना नवरात्र 10 दिवशी संपन्न केले बघा. आणि नंतर दसरा संपन्न झाला, दिवाळी आली, महादशरा निमित्त पण दिवाळी संपन्न केली. त्यानंतर राहिली भाऊबीज. भाऊबीज राहिलं तर एवढाही समजा म्हणता, बाईचं म्हणते बाई सगळं झालं, पण भाऊबीज जर तू जरी केली तर बरे नाही. तर बाई बघा, देव म्हणतात मी भाऊबीज तुझी स्वीकार करतो, पण लाडू तुझ्या हातात करा. बघा त्या साधेचे एलआयसीचे असे लाल भडक हात झाले लाडू करताना. तेव्हा बाईसाहेब पाहिले, बाबा हे बघा काय हात झाले म्हणे. देवाला पीक मारली म्हणजे तांदूळाची पीक मारली, असं करायला लावलं. जो दहाच होता, जो आग होती निघून गेली. हे म्हणजे महास्थान आहे आपल्यासाठी, जाणण्याचे स्थान. वंदो म्हणजे आपल्यासाठी, पंथासाठी, आपल्या धर्मासाठी
वंदनी भजनी पूजनी 2 महिने स्वामीची इथं वाचतोय बघा. जास्त काही बोलत नाही म्हणून इथं दिवाळी दसरा झालेली आणि आज आपण श्री चक्रपाणी अवतार दिन साजरं करत आहे. इथं थांबतो. जय श्री चक्रधर, जय महाराष्ट्र. दंडवत हो. आता आपल्याला जेवणाची तयारी.